प्रत्युत्तर त्यांच्या विरोधामध्ये मोरया युवा प्रतिष्ठान पारगाव गाठ पडली ठका निमित्त आहे भीमाशंकर चषक 2024 चा एक रणसंग्राम देखना सोहळा आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज दाखल होतोय जिल्हा नगर गाव बाबळेश्वर नाव आहे अमोल डुबे तर स्ट्राइक एंड वरती स्विच हिट फटक्यांचा बेताज बादशाह नाव आहे समीर पवार पारितोषिक आलंय लागोपाठचे 3 षटकार जर अमोल डुबेला खेळले ना तर आंबेगाव टायगर सुशांत दादा जाधव यांच्या वतीनं 1111 रुपयांचं पारितोषिक आहे एजे टायगर टीम मध्ये जे काय जेवढे खेळाडू खेळतायत त्यामध्ये कुठल्याही खेळाडूनं अर्धशतक जर झळकवलं त्याही खेळाडूसाठी 1111 रुपयांचं कॅश प्राइज जितके अर्धशतक होतील त्या प्रत्येक अर्धशतकासाठी हे प्राइज असणार आहे आंबेगाव टायगर आणि आंबेगाव भूषण सुशांत दादा जाधव यांच्या वतीने प्राइज असणार आहे आणि जर बाहेर कुठलाही प्रेक्षक वर्ग झेल टिपत असेल तर त्याच्यासाठी आकर्षक कॅप जी मात्र देण्यात आलेली आहे यावेळेस चेंडू खेळलाय आणि चेंडू फाईन लेगला चाललाय सरळ सीमा रेषेच्या पलीकडे ह्या चेंडूवरती येतोय आंबेगाव प्रीमियर लीग भीमाशंकर चषकाचा दमदार स्ट्रोक चौकार 4 धावा सीमा रेषा वेधून गेला आरपार स्वादिष्ट चवीचा सनसनीत चौकार ज्यांचे प्रत्येक काम आपलेसे वाटे असे हॉटेल आस्वाद मंचरचे मालक अजय शेठ काटे यांचा तडका मारून चौकार अमोल डुबे यांच्यावरती चढवलं आक्रमण आहे या दरम्यान सन्माननीय हर्षवर्धन जिंगे साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन होतंय आंबेगाव तालुका युवकचे सरचिटणीस आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस सन्माननीय हर्षवर्धन जिंगे साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन हो यावेळेस पुन्हा एकदा त्या दिशेला फटका खेळायचा चेंडू बॅटवरती परफेक्ट नाही येऊ शकला सुरेख क्षेत्ररक्षण आहे मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे डबल कव्हर तुम्हाला घेऊन जाईल 5 धावा मिथून सर काय सांगाल सामना मैदानाच्या आतमध्ये जो काय सुरू आहे सामना दर्जेदार होणार यातील मात्र शंका नाहीये नक्कीच सामना अतिशय दर्जेदार होणार या दिवसात तुम्ही जर सामना पाहिला ना प्रेक्षक वर्गांसाठी एक प्रेक्षणीय सामना झाला पहिला सामना जो आजच्या दिवसातील घडला ना रामदास सर अतिशय सुरेख सामना झाला आणि हाही सामना प्रेक्षक वर्गांसाठी अतिशय दर्जेदार होणार यात मात्र तीळ मात्र शंका नाही कारण एका बाजूने अमोल डुबे असतील अमोल काय कामकाज करणार कमबॅक करण्यासाठी जाणले जातात कमबॅक झाले समोरच्या बाजूला ज्या खेळाडू कडे फार मोठी क्षमता आहे कित्येक स्पर्धा त्यानं गाजवल्यात आपला बॅटनं तो रोहित पवार पावर दाखवतोय मैदानाच्या आतमध्ये अमोल डुबे बाबळेश्वर एक्सप्रेस हो वेग 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 पाहायला मिळतोय भन्नाट वेगाचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पेश केलाय डॉट बॉल येतोय निर्धाव चेंडू आहे पारितोषिक आलेला आहे चौकार षटकार हॅट्रिक जर कंप्लीट केली तर सन्माननीय हर्षवर्धन जिंगे साहेब यांच्या वतीने 1111 रुपयांचं कॅश प्राइज आहे चौकार हॅट्रिक षटकार हॅट्रिक इथे जर कंप्लीट केली अवसरी टीमच्या वतीने कुठल्याही फलंदाजानं तर त्यासाठी पारितोषिक लागलेला आहे भन्नाट वेगाचा चेंडू पेश केलाय हो यावेळेस इथं मात्र चेंडू डावेष्टीच्या बाहेर चाललाय पंच दोन्ही हात समांतर करतायत धाव अवांतर कळवली जाते आणि स्कोर कार्ड फाईटच्या स्वरूपामध्ये 6 धावा भरकटली दिशा चेंडूची आणि हा गेला वाईड द्वारका फॅमिली पान हाऊसचे मालक मान्य प्रशांत शेठ सूर्यकांत गाडे यांकडून 11 फाईट बॉल आलाय आणि याच दरम्यान उपस्थित होत आहेत मंचर नगरीचे विजय पावली म्हणून ज्यांची फार मोठी ख्याती आहे अनिकेत जेंगे साहेबांचे या ठिकाणी शुभागमन झाले त्यांचंही सहर्ष स्वागत हो शरीर भेदक मारा पहिले काही चेंडू रोहितचे पाहायला मिळाले पण तदनंतर मात्र अमोल डुबेने कमबॅक केलेला आहे जसं तसं प्रत्युत्तर दिलं जातंय क्रीडा प्रेक्षकांचं खरं तर लक्ष लागलं ह्या सामन्यावरती या अगोदरचा सामना तुम्ही पाहिला असेल दर्जेदार पाहायला मिळाला आणि हाही सामना रंगतदार होणार त्यात मात्र शंका नाहीये यावेळेस आपटबार होता आखूट टप्प्याचा चेंडू आहे आणि इथं चेंडू बॅटवरती नाही येऊ शकला
पहिले षटक संपलंय. धावत संख्या अगदी पुढे जाऊन पोहोचलीये 6 या आकड्यावरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचल्या. एका षटकाचा खेळ संपला आहे. तंदुरुस्त जीवनाचा राजमार्ग प्लॅटिनम फिटनेस अरेना जिमचे मालक मान्य सीताराम शेठ शिंदे आणि शैक्षणिक क्षेत्रातील प्रत्येक साहित्यांचे धुरंधर सिद्धार्थ एंटरप्राइजेसचे मालक मान्य योगेश शेठ दाते पाटील यांकडून ही पहा ओव्हर संपली. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज दाखल होत आहेत. आंबेगाव एक्सप्रेस बाळा शेवाळे दाखल झालेले आहेत. बाळा शेवाळे आलेत. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये दुसरं टाकण्यासाठी जे मात्र दाखल होत आहेत. गोलंदाज हो यावेळी चेंडू आड बाटनं बटरच्या बॅटमधनं समीर पवार इथे खेळतोय. एक दर्जेदार ब्रँडेड स्ट्रोक चौकार 4 धावा. पारितोषिक मैदानाच्या आतमध्ये आले समीर पवार. जर इथे बाळाला षटकार खेळत असेल तर त्याच्यासाठी 500 आहेत आणि बाळा जर समीरची विकेट घेत असेल तर त्यासाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज आहे विशालजी निघोटे यांच्या वतीनं. बेटल रंगलं जातंय. चौकार आलाय. बॉल बॉय दर्जेदार कामकाज करतोय. तुमचंही मनापासून स्वागत आहे. मॅच रंगतदार होणार आणि पैसे इथे कॅश स्वरूपात जमा देखील झालेले आहेत. एच टायगरचे दोन्ही खेळाडू आहेत. कित्येक स्पर्धा या खेळाडूंनी गाजवल्यात. एकमेकांसोबत खेळलेत. आज मात्र एकमेकांच्या विरोधात आहेत. हो 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 इथं काय घडलं हो. बाळाचं कमबॅक आहे. प्रत्युत्तर आहे आणि पुढच्या चेंडूवरती समीर पवारला पाठवले माघारी. विकेटचं पतन. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. संतोष शेठ येवले झुंज ग्रुप रेनवडी म्हणजेच बळीची टाळी. क्रिकेट नवीन फलंदाज न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. नाव आहे अथर्व दंडवते. अथर्व दंडवते दाखल होत आहेत मैदानाच्या आतमध्ये. विकेट आली आहे. ज्या गोलंदाजी साठे जाणले जातात मिथून सर बाळा शेवाळे. पहिल्या चेंडूनी जरी चौकार आला असेल ना तर कमबॅक बाळाचं पाहायला मिळालंय आणि बाळाने प्रत्युत्तर दिलंय. काय सांगाल या गोलंदाजी बाबत? नक्कीच गोलंदाजी बाळा शेवाळीचे जर पाहिलं ना अतिशय सुरेख पाहायला मिळेल. पहिल्या चेंडूवर त्याला जर चौकार आला तदनंतर मात्र कमबॅक पाहायला मिळालं. म्हणजे ज्या कमबॅकसाठी जे ओळखले जातात ना बाळा शेवाळे ते कमबॅक इथं नक्कीच पाहायला मिळतंय. बाळा अथर्व साडी. ओहो गर 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 फिरणारा चेंडू पाहायला मिळालाय. बॅटवरती चेंडू येऊ दिला नाही आणि हा डॉट बॉल निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. बाळा शेवाळे दर्जेदार गोलंदाजी आहे. नक्कीच डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय. ओहो याही वेळेस फटका फसलाय. तिथं चूक होत नाहीये आणि इथं मात्र तुम्ही पाहताय अक्षय सांगोलकर चेंडूच्या खाली झेल झालाय. विकेटचं पतन. बॅटर बाद. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. संतोष शेठ येवले झुंज ग्रुप रेनवडी म्हणजेच बळीची टाळी.
अथर्व दंडवते माघारी गेलेत. बाळानं या षटकामध्ये मिथून सर 2 हादरे दिलेत विष्णू काका हिंगे पाटील स्पोर्ट फाउंडेशन टीमला. आता टीम थोडीशी अडचणी सापडली, त्या टीमला अडचणीतून बाहेर काढावं लागेल आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय, ज्याची गोलंदाजी ज्याची फलंदाजी सर्वांना आवडे असा अंबर गावडे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. अंबर क्षमता आहे मोठ्या फटक्यांची, ती फटके मैदानाच्या आतमध्ये दाखवणार का हे मात्र पाहायचं आहे. समोरच्या बाजूला बाळा शेवाळे आक ओकणारी गोलंदाजी करतोय, तिखट मारा बाळाचा पाहायला मिळतोय. अंबर साठी सज्ज होत आहे, मुख्य व्यासपीठाच्या बाजूने मारा करण्यासाठी सज्ज आहेत. हो या वेळेस इथे चेंडू मात्र मिड विकेटला खेळला गेला. क्षेत्ररक्षक खूप दूरपर्यंत चेंडूपर्यंत पोहोचलाय, नाही थांबू शकले आणि चेंडू जातोय सुसाट मिड विकेटला, सीमारेषच्या बाहेर येतोय चौकार. 4 धावा. सीमा रेषा वेधून गेला आरपार, स्वादिष्ट चवीचा सनसनीत चौकार. ज्यांचे प्रत्येक काम आपलेसे वाटे असे हॉटेल आस्वाद मंचरचे मालक अजय शेठ काटे यांचा तडका मारून चौकार. हो यावेळेस पुन्हा एकदा फटका खेळलाय, मिस टाइम स्ट्रोक आहे, परंतु यावेळेस चेंडू नाही थांबणार. ओहो चेंडू चाललाय लॉंग ऑफला, सीमा रेषेच्या पलीकडे येतोय षटकार. 6 धावा. फटका साधवादार हा गेला बुलंदी षटका. स्पिरर रिसॉर्ट व वॉटर पार्कचे डायरेक्टर, आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष तथा भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक मान्य गणेश भाऊ कोकणे यांचा दणदणीत षटका. मॅन्डेटरी पॉवर प्ले इथं संपला गेलेला आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा खेळ संपत असताना धावबलकावरती धावा 10च्या सरासरीनं 20 धावा स्कोर कार्ड वरती आलेल्या आहेत. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 3रं टाकण्यासाठी दाखल झालेत. अगदी नुकताच विवाह बंधनामध्ये अडकलेत आणि आज मात्र खेळपट्टीवरती दाखल झालेत. कित्येक स्पर्धा याचा आयकॉन याचा आयडॉल म्हणून गाजवलेला आहे असा हंटर स्पोर्टचा ब्रँड अँबॅसिडर मैदानाच्या आतमध्ये हिल एंडच्या बाजूने मारा करण्यासाठी दाखल झालाय. नाव आहे सूरज गायकवाड, गाव जवळे, तालुका आंबेगाव. बऱ्याचशा क्रीडा रसिकांच्या गाळ्यातलं ताईत बांधलाय सूरज. आज मात्र मैदानाच्या आतमध्ये काय कामकाज होणार, तर समोरच्या बाजूनं बॅटिंग स्ट्राईक वरती देखील रोहित पाहायला मिळतोय. हो सूरजचा चेंडू मिड विकेटला पाठवलाय गॅप मध्ये आणि यावेळी चेंडू जाईल एक टप्पा घेत सरळ सीमा रेषेच्या पलीकडे. 4-4-4 येतोय चौकार. सीमा रेषा वेधून गेला आरपार, स्वादिष्ट चवीचा सनसनीत चौकार. ज्यांचे प्रत्येक काम आपलेसे वाटे असे हॉटेल आस्वाद मंचरचे मालक अजय शेठ काटे यांचा तडका मारून चौकार. सूरजवरती आक्रमण मैदानाच्या आतमध्ये करतोय, कमबॅक केले जाणार का हे मात्र पाहायचं आहे. सूरज हो वेग 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 दाखवलाय आणि फुलर लाईनचा चेंडू बॅटरला बाय बाय करत ऋषीच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. डॉट बॉल पाहायला मिळतोय. नक्कीच पहिल्या चेंडूवर आघात होता, तदनंतर मात्र सूरजने कमबॅक केलंय. सुरेख गोलंदाजी नक्कीच पाहायला मिळते, अचूक टप्पा नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. रिव्हर्स अटेम्प्टचा प्रयत्न त्या ठिकाणी नक्कीच होता, तदनंतर मात्र इथं डॉट चेंडू. सूरज रोहित साडी हो यावेळेस अपरकटचा फटका आहे पॉइंटच्या दिशेला. क्षेत्ररक्षक चेंडू खाली हो जेल निसटलाय आणि 2 धावा इथे मात्र पाहायला मिळते. सचिन मेंगडे चेंडूपर्यंत पोहोचले असं वाटलं इथे झेल होतंय की काय, परंतु चेंडू हातामध्ये निसटला. 2 धावा तिथं आल्या, धावा संख्या वाढली आहे. 26 आकड्यावरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचलंय आणि आता सूरजसाठी देखील पारितोषिक पाहायला मिळतंय. विकेट हॅट्रिक जर कंप्लीट केली तर हंटर स्पोर्टचे ओनर सुयशजी शिंदे आणि बबलू शिंदे यांच्या वतीनं तब्बल 1111 रुपयांचं पारितोषिक आहे. बॅटल रंगलं जाणार, दोनही संघ ताकदवार आहेत. ओव्हर नंबर 3चा खेळ सुरू आहे.
ओहो, यावेळी चेंडू येऊ दिला आणि जाऊही दिला. डॉट बॉल पाहायला मिळतोय. कमबॅक करणारा चेंडू होता. पहिले चेंडू जरी चौकार तदनंतरचे 3 चेंडू इथं सूरजनं दर्जेदार टाकलेले आहेत. आघाडीला आलेला समीर बाद झालाय, त्यानंतर अथर्वही स्वस्तामध्ये बाद झालाय. हो, यावेळेस स्लोवर वन चेंडू ओळखला आणि पाठवलाय फाईन लेग स्क्वेअर लेगच्या दिशेला. टायमिंग प्रॉपर, चेंडू घेतोय हवाई सफर, येतोय षटकार. 6 धावा. फटका साधवादार, हा गेला बुलंदी षटका. स्पिरर रिसॉर्ट व वॉटर पार्कचे डायरेक्टर, आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष तथा भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक मान्य गणेश भाऊ कोकणे यांचा दणदणीत षटका. चेंडू आलाय, एक षटकार आलाय. नक्की बरेचसे चेंडू डॉट आल्यानंतर तुम्ही पाहताय षटकार आलाय. धावत संख्या वाढली आहे. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 32 धावा धावबलकावरती पाहायला मिळत आहेत. 32 आकड्यावरती स्कोर कार्ड जाताना पाहायला मिळत आहे. 32 धावा धावबलकावरती आहेत. 32 आकड्यावरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचले आहेत. सूरजवरती चढवले आक्रमण. हो, यावेळेस स्लोवर फुल टच चेंडू आहे, त्याला मात्र लॉंगॉनला खेळले जाते. क्षेत्ररक्षक आहेत बाळास शेवाळे, चेंडू फील्ड करतात. फेक देखील सुरेख पाहायला मिळते आणि या दरम्यान षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 3 संपलंय. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये घेतला जातोय. अक्षराचा ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. आंबेगाव प्रीमियर लीगच्या भीमाशंकर चषक मध्ये रिफ्रेश ड्रिंक्स सौजन्य देणारे अक्षरा मिल्क प्रोडक्ट्स लिमिटेडचे डायरेक्टर मान्य जितेंद्र शेठ व मान्य महेंद्र शेठ बांगर यांचे मनापासून हार्दिक आभार, मनपूर्वक धन्यवाद. अरे एक कोट घेतला की डोकं कसं तड 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 तड. थँक्यू. जो काही मित्रांनो आपण ड्रिंक्स ब्रेक घेतलेला आहे ते आपण पाहतोय पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध व्यावसायिक आणि अक्षरा मिल्कचे सर्व महेंद्र शेठ बांगर आणि जितेंद्र शेठ बांगर या दोन्ही बंधूंचं आपल्या आंबेगाव प्रीमियर लीगमध्ये भीमाशंकर चषकमध्ये मनापासून स्वागत करतो. ते जे काय एनर्जी ड्रिंक जे काय आहे ते एनर्जी मिल्क आहे. त्यामध्ये प्रोटीन्स खेळाडूंना आपण पाहतो लागणारे जे काय सर्व महत्त्वपूर्ण प्रोटीन आहेत ते त्या मिल्कद्वारे आपण पाहतोय. या सर्व खेळाडूंसाठी त्यांनी या ठिकाणी सौजन्य दिलेलं आहे. अक्षरा मिल्क आपलं मनापासून पुन्हा एकदा मी आंबेगाव प्रीमियर लीगच्या वतीनं आणि भीमाशंकर चषकच्या वतीनं आभार मानतो. दोन्ही मान्यवरांचं स्वागत आहे. O2 कॉम्बॉक्स. आणि हे पहा, ज्यावेळेला तुम्ही ते एनर्जी ड्रिंक घेणार आहात त्यावेळेला विकेटपासून लांब अजिबात तिथे कोणी जे काही कचरा टाकण्यासाठी जी ड्रिंक स्टॉली आहे त्यातच तुम्ही तो कचरा टाकणार आहात. आणि एनर्जी ड्रिंक पित असताना सर्वांनी खाली गुडघ्यावरती बसून पित चला. उभं राहून कोणीही पिणार नाही याची नोंद घ्या. धन्यवाद. O2 कॉम्बॉक्स. या स्पर्धेच्या निमित्तानं विघ्नेश एंटरप्राइजेसचे मालक विशाल शेठ भालेराव आपण देखील या ठिकाणी उपस्थित झालात. मनपूर्वक स्वागत. उद्योजक बाबू शेठ दैने आपण देखील या ठिकाणी सकाळ सत्रापासून उपस्थित आहात. आपलं देखील मनापासून स्वागत. आजही आपण पाहतोय दुसरा दिवस आंबेगाव प्रीमियर लीगचा आपण पाहतोय आणि दुसरा सामना. आज मॅच थोडीशी उशिरा चालली. मी विनंती करेल खेळाडू ड्रिंक्स ब्रेक फक्त तुमच्यासाठी 2 मिनिटाचा आहे. ताबडतोब आपण आता लगेच मॅचला सुरुवात करू. आज आपण थोडेसे उशीर आहोत कारण की आज 1 वाजलेला आहे आणि आत्ताची दुसरा सामना चालू आहे. यानंतर जशी मॅच पुन्हा एकदा सुरू होईल ड्रिंक्स ब्रेक नंतर आपण पाहतोय काउंटडाऊन टायमर लागला का 2 मिनिटं संपले का लगेच मॅच सुरू होईल. O2 रामदास सर. 10 9 8 7 6 5 4 3 2 1 ड्रिंक ब्रेक समाप्त. 3 षटक मैदानाच्या आतमध्ये इथं कंप्लीट होत आहेत. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि धावबलकावरती 11च्या सरासरीनं 33 धावा आलेल्या आहेत.
गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज ऋषी येतोय. ऋषी ढोबळे फिरकीचा जादूगार मैदानाच्या आतमध्ये जादू दाखवण्यासाठी सज्ज होतोय. ओहो, ऋषीचा हा चेंडू खोदून काढलाय आणि चेंडू पाठवलाय समोरच्या दिशेला. समोरच्या बाजूला खेळला जातोय. मुख्य व्यासपीठाला मानवंदना देणारा षटकार साधावा. फटका असा ध्वजादार हा गेला बुलंदी षटका. स्पिरर रिसॉर्ट व वॉटर पार्कचे डायरेक्टर, आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष तथा भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक मान्य गणेश भाऊ कोकणे यांचा दणदणीत षटका. थँक्यू. स्वागत नाही करोगे हमारा. पहिल्या चेंडूवरती स्वागत केलं गोलंदाजाचं रोहितनं. षटकारानं ऋषी गोलंदाजी मार्गावरती सज्ज होतोय. हो हो, यावेळेस इथं दिशा लाईन लेन भरकटलेत. चेंडू डाव्या इष्टीच्या बाहेर आहे. वाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. भरकटली दिशा चेंडूची आणि हा गेला वाईड. द्वारका फॅमिली पान हाऊसचे मालक मान्य प्रशांत शेठ सूर्यकांत गाडे यांकडून एकरा. गोलंदाज ऋषी सज्ज आहे. ओहो, यावेळेस इथं पंचाकडे अपील आहे, परंतु अपील इथं पुन्हा फेटाळून लावलं गेले आणि इथं एक धाव येते. लेग बायच्या स्वरूपामध्ये आलेली सिंगल धाव आहे आणि धावत संख्या अगदी पुढे जाईल, पोहोचेल धावबलकावरती 41 धावा ज्या मात्र पाहायला मिळत आहेत. 41 धावा धावबलकावरती नक्कीच पाहायला मिळतात. पहिल्या चेंडूवर जे स्वागत केलं ना रोहितनं, तदनंतर मात्र थोडासा दिशाहीन नक्कीच गोलंदाजी ऋषीच्या माध्यमातून पाहायला मिळाली. नंतरचा तो चेंडू टाकला, सुरेख टाकला, वेगवान टाकला. फर्स्ट एड किट मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पाठवलं जाते. अब आएगा मजा खेल का. इतना सन्नाटा क्यों है भाई? चला, खेळायला थोडीशी गती घ्या, स्पीडअप करा. टायमिंग मध्ये आपल्याला सामने कंप्लीट करायचे आहेत. सायंकाळच्या सत्रामध्ये कुठल्याही संघाला बॅड लाईटचा तोटा नकोय आणि आयोजन कमिटीकडे कुठली अपील तुम्ही बॅड लाईटसाठी घेऊन यायची नाही. धावसंख्या स्थिर आहे. धावबलकावर तुम्हाला घेऊन जाईल. 41 धावा धावबलकावरती पाहायला मिळत आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा ऋषी, फिरकीचा जादूगार. आणि ह्या वेळेस या चेंडूवरती आपली जादू दाखवली. चेंडू बॅटवरती नाही येऊ शकला. लेग बायच्या स्वरूपामध्ये पुन्हा एकदा एक सिंगल आली आहे आणि धावा संख्या 1 वाढली. 42 वरती धावफलक. रोहित सलामीला आलाय मैदानाच्या आतमध्ये. दर्जेदार कामकाज करतोय. हो, यावेळेस इथं मात्र रोहितच्या बॅटवरती आलेला चेंडू त्यानं पाठवलाय सूरज गायकवाडच्या डोक्यावरनं सीमारेषेच्या पलीकडे. छत्रपतींची तळपती तलवार. चेंडू सीमारेषा पार. षटकार साधावा. फटका असा ध्वजादार हा गेला बुलंदी षटका. स्पिरर रिसॉर्ट व वॉटर पार्कचे डायरेक्टर, आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष तथा भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक मान्य गणेश भाऊ कोकणे यांचा दणदणीत षटका.
नवीन चेंडू द्या मैदानाच्या आतमध्ये. चेंडू हरवलेला आहे. नवीन चेंडू मैदानाच्या आतमध्ये जाईल. रोहितने खेळलेला हा षटकार. मिथुन सर, ऋषीवरती आक्रमण झाले. धावा 33 होत्या. या षटकामध्ये आक्रमण होताना पाहायला मिळतंय. आता इथं कमबॅक होणार का हे मात्र पाहायचं आहे. नक्कीच 48 धावा बनवल्या गेल्यात. या आधीच्या षटकामध्ये 33 धावा होत्या. तदनंतर मात्र 2 जे मोठे मोठे फटके आले, धावांच्या जी कोंडी होती ना, नक्कीच फोडण्याचं काम केले रोहितने परत एकदा. सध्या रोहित अतिशय चमकतोय, तडपतोय, खेळतोय. मैदानाच्या आतमध्ये सुरेख फलंदाजी नक्कीच पाहायला मिळते. रोहित ज्या फटक्यांसाठी जाणला जातो, मानला जातो, माहीर मानला जातो, तो फटके आता रोहित मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय. ऋषीवरती केलेलं आक्रमण आहे. कमबॅक होणार आहे, कारण कमबॅक करण्यासाठीच जाणले जातात ते ऋषी मैदानाच्या आतमध्ये. होणार का कमबॅक नक्की पाहणं गरजेचं. मित्रांनो, आपण पाहताय आंबेगाव प्रीमियर लीग मानाचा करंडक भीमाशंकर चषक 2024-25चं पर्व. चेंडू आलाय का? मॅच बॉल द्या. मॅच बॉल द्या. चला मैदानाच्या आतमध्ये ताबडतोब पोहोचवा. आलाय आलाय मॅच बॉल आलाय. षटकार खेळलाय. धावसंख्या देखील वाढली जाऊन पोहोचली 48 रन. लॉस ऑफ 2 विकेट. 4th ओव्हर इन प्रोग्रेस. हो, यावेळेस परत एकदा चेंडू खेळलाय. तिथे मात्र काव कॉर्नरला चुकी होणार नाहीये. सुरेख झेल टिपलाय आणि प्रत्युत्तर ऋषी नाही दिलंय पुढच्या चेंडूवरती. विकेटचं पतन. बॅटर बाद. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. संतोष शेठ येवले, झुंज ग्रुप रेनवडी, म्हणजेच बळीची टाळी. क्रिकेट नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाहिलं मित्रांनो, कमबॅक केलंय ऋषीने. तुम शेर हो तो मैं 1.25 शेर हो. मैदानाच्या आतमध्ये नक्कीच विकेट मिळून दिले. रोहित पवारला मात्र परतावं लागते. बिग विकेट गॉन. न्यू बॅटल मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय सागर पवार. काय कामगिरी करेल. नवीन फलंदाज न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय सागर पवार. ओ, स्विच हिटचा फटका तिथे मात्र खेळला जातोय. क्षेत्ररक्षकाला थोडीशी उलकावणी दिली. एक सिंगल प्राप्त होतीये आणि धावसंख्या एकीने वाढली. स्कोर कार्ड अगदी पुढे जाऊन पोहोचलं जात आहे. धावफलकावरती तुम्हाला घेऊन जाईल. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 4 संपली गेलीत आणि 4 षटकांचा खेळ संपत असताना स्कोर कार्डवरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 49 धावा. तंदुरुस्त जीवनाचा राजमार्ग प्लॅटिनम फिटनेस अरेना जिमचे मालक मान्य सीताराम शेठ शिंदे आणि शैक्षणिक क्षेत्रातील प्रत्येक साहित्यांचे धुरंधर सिद्धार्थ एंटरप्राइजेसचे मालक मान्य योगेश शेठ दाते पाटील यांकडून ही पहा ओव्हर संपली. चार षटकं संपलीत. धावलकावरती धावा 49 आले. आता पारितोषिक आले बाळा शेवाळे यांच्या झेल साडी. बाळा शेवाळे झेल टिपत असेल तर त्यासाठी 96 ग्रुप बैलगाडा संघटनेच्या वतीनं 1000 रुपयांचं कॅश प्राइज आहे. चार षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपत असताना 49 धावा ज्या बनवल्या गेल्या 49 धावा. ओमकार आलाय गोलंदाजी मार्क वरती. ओमकार थोरात समोरच्या बाजूने गोलंदाजी मार्क वरती दाखल होतोय. षटक क्रमांक 5 टाकण्यासाठी दाखल झालेला आहे.
5व्या षटकासाठी ओमकारांना आणलं गेले. समोरच्या बाजूने गोलंदाज मार्गवरती दाखल होतं. हिल एंडच्या बाजूने मारा करण्यासाठी सज्ज आहेत. हो हो हो, यावेळेस खूप टप्प्याचा चेंडू बॅटवरती नाही येऊ दिला. डॉट बॉल येतोय. भन्नाट 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 वेगाचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालेला आहे. वेग अतिशय सुरेख होता. तेवढ्याच प्रमाणात बॅट फिरवली. जसा बॉल आला ना तसा यष्टीरक्षकाच्या हातात विसावला. चेंडू जसा आला तसा विसावला. डॉट बॉल नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू आहे. गोलंदाजची बारी होती. गोलंदाज ओमकार. हो, यावेळी चेंडू नक्कीच खेळला गेला. बदले गेला. क्षेत्ररक्षक दूरवरनं येतात. कार्पेट फटका. केवळ एक सिंगल प्राप्त होतीये आणि इथं मात्र टाळ्यांच्या गजरात स्वागत करा. 50 धावा, अर्धशतक इथं मात्र कंप्लीट होत आहे. त्याचप्रमाणे एक दर्जेदार क्रिकेटर, राजगुरू प्रीमियर लीगचे मुख्य आयोजक हे देखील लाईव्ह सामन्यांचा आनंद घेत आहेत. सन्माननीय समीर शेठ सातकर पाटील अर्थात पिंटू सातकर साहेब देखील लाईव्ह सामन्यांचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील मनापासून स्वागत आहे. 50 धावा डबल कवरती पाहायला मिळत आहेत. ओहो वा, व्हॉट अ बॉल, व्हॉट अ डिलिव्हरी. इथं मात्र अंबरला नाही समजू दिला आणि चेंडू थेट स्टँडवरती जाऊन आदळलाय. फर्निचर डिस्ट्रॉय होतोय. विकेटचं पतन. बॅटर बाद. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. संतोष शेठ येवले, झुंज ग्रुप रेनवडी म्हणजेच बळीची टाळी. ओमकार थोरात गोलंदाजी करतायत जोरात. मैदानाच्या आतमध्ये भन्नाट वेग त्यांचा पाहायला मिळतोय. शेवट 5वं षटक मैदानाच्या आतमध्ये पेश करतायत. डेथ ओव्हर स्पेशालिस्ट गोलंदाज म्हणून त्यांची ख्याती आहे आणि त्या शेवटच्या काही षटकांमध्ये तुम्ही पाहताय गोलंदाजी दर्जेदार होताना पाहायला मिळते. तर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जादुई फटक्यांचा बेताज बादशाह नाव आहे निलेश नाना शेटे. हो, यावेळेस आल्याबरोबर फटका खेळला गेलाय. तिथे क्षेत्ररक्षक दूरवरनं चेंडूपर्यंत पोहोचतायत. हो, क्षेत्ररक्षक नाही अडवू शकले आणि आल्याबरोबर निलेश नानांचा तडाखा, धूमधडाका येतोय. चौकार. 4 धावा. सीमा रेषा वेधून गेला आरपार. स्वादिष्ट चवीचा सनसनीत चौकार. ज्यांचे प्रत्येक काम आपलेसे वाटे असे हॉटेल आस्वाद मंचरचे मालक अजय शेठ काटे यांचा तडका मारून चौकार. चौकार आलाय. गोलंदाज देखील दाखल होत आहेत. हो, फुल टच चेंडू आहे. तिथे मात्र परफेक्ट बॅटवरती नाही आला आणि याही वेळ चेंडूने उसळली घेतली आहे. बॅक टू बॅक लागोपाठचा दुसरा आलाय. इथं नो बॉल आणि त्यावरती हा चौकार आहे. सीमा रेषा वेधून गेला आरपार. स्वादिष्ट चवीचा सनसनीत चौकार. ज्यांचे प्रत्येक काम. उघडा डोळे, पहा नीट. आंबेगाव प्रीमियर लीग ठरली सुपर डुपर हिट आणि पुढचा चेंडू आहे फ्री हिट. धावेची कोंडी बनली होती परंतु ही कोंडी फोडली आहे 2 चौकारानं आणि पुढचा चेंडू फ्री हिट आहे. हो, फ्री हिटचा चेंडू आहे. स्लोवर वन गती परिवर्तन करून टाकलेला चेंडू आहे. शेवटच्या क्षणी चेंडूवरती फिंगर रोल केले, बोट फिरवली, चेंडूची गती कमी केली आणि इथं मात्र फ्री हिटचा चेंडू डॉट बॉल येताना पाहायला मिळतो. निर्धाव चेंडू आहे. मैदानाच्या आतमध्ये धावा संख्या स्थिर आहे. स्कोर कार्डवरती तुम्हाला घेऊन जाईल. धावफलकावरती 59 धावा. षटक क्रमांक 5 मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. हो, यावेळेस लोअर फुलटा चेंडू बॅटवरती परफेक्ट नाही येऊ शकला. घेतली गेलेली एक वेगवान सिंगल आहे. धावा संख्या 1 वाढतीये. स्कोर कार्ड अगदी पुढे जाऊन पोहोचलंय. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 5 कंप्लीट झालीत. 5 षटकांचा खेळ संपतोय आणि धावफलकावर तुम्हाला घेऊन जाईल. बनवल्या जात आहेत 12च्या सरासरीनं 60 धावा. तंदुरुस्त जीवनाचा राजमार्ग प्लॅटिनम फिटनेस अरेना जिमचे मालक मान्य सीताराम शेठ शिंदे आणि शैक्षणिक क्षेत्रातील प्रत्येक साहित्यांचे धुरंधर सिद्धार्थ एंटरप्राइजेसचे मालक मान्य योगेश शेठ दाते पाटील यांकडून ही पहा ओव्हर संपली. शेवटचा आणि अंतिम षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा
बाळा शेवाळे यांना मात्र आणलं जात आहे. आंबेगाव एक्सप्रेस मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्क वरती दाखल झालेले आहेत. कित्येक नामवंत स्पर्धा या गोलंदाजानं गाजवलेल्या आहेत. ओहो, बाळाचा हा चेंडू स्लोवर वन, तिथं डायरेक्ट हिटचा प्रयत्न फसलाय आणि या दरम्यान घेतली जाते लेग बायच्या स्वरूपामध्ये आलेली ही वेगवान सिंगल आहे. बाळासाठी पारितोषिक आले 96 ग्रुप बैलगाडा संघटनेच्या वतीनं. विकेट हॅट्रिक कंप्लीट केली तर 1111 रुपयांचं कॅश प्राइज बाळासाठी आहे. इज्जा टायगर टीम मधला हा खेळाडू आहे. बाळा काय कामकाज होणार. शेवटचं षटक, अंतिम षटक मैदानाच्या आतमध्ये पेश करतोय. धावसंख्या स्थिर आहे 61 आकड्यावरती. धावफलक जो मात्र पाहायला मिळतोय. अंतिम षटक हाणामारीच्या षटकामध्ये नक्कीच 61 धावा स्कोरबोर्डवर नक्कीच पाहायला मिळतात. शेवटच्या षटकामध्ये नक्कीच फटके पाहायला मिळतील का, पाहणं तितकंच गरजेचं आहे मित्रांनो. बाळा अंतिम षटकासाठी संघनायकांनी दाखवले विश्वास. स्वतः संघनायक आहेत मैदानाच्या आतमध्ये. हो, स्विच हिटचा फटका खेळायचा आहे. बाळाचा हा चेंडू नाही समजू शकले. फुलर लेनचा यॉर्क लेनवरती टाकलेला चेंडू आहे. चेंडू मात्र येतोय निर्धाव. धावसंख्या कुठल्याच प्रकारची पुढे जात नाहीये. 61 आकड्यावरती स्कोर कार्ड स्थिर आहे. शेवटचं आणि अंतिम षटक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. शेवटचे काही चेंडू शिल्लक आहे. अंतिम षटकामध्ये बाळा शेवळेची दर्जेदार गोलंदाजी जी मात्र पाहायला मिळतीये. समोरच्या बाजूला सागर पवारला शांत केलंय त्यानं. हो, परंतु पुढचा चेंडू बाळा शेवाळे शांत करणारा आणि हा चेंडू चाललाय सीमारेषा पार. षटकार साधावा. फटका साधवादार हा गेला बुलंदी षटका. स्पिरर रिसॉर्ट व वॉटर पार्कचे डायरेक्टर, आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष तथा भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक मान्य गणेश भाऊ कोकणे यांचा दणदणीत षटका. षटकाराच्या साहाय्याने स्कोर कार्ड देखील वाढले गेले. धावसंख्या अगदी पुढे जाऊन पोहोचली आहे. धावफलकावरती मी तुम्हाला घेऊन जाईल. तब्बल 67 धावा आहेत. या अगोदरचा चेंडू मिथून सर डॉट पाहायला मिळाला, त्याचं प्रत्युत्तर सागरनं मैदानाच्या आतमध्ये दिलेलं आहे. नक्कीच अंतिम षटक हाणामारीचं षटक आपण म्हटलं शांत जाईल, परंतु इथं षटकाराने हो यावेळेस लॉंग आपला चेंडू नक्की ट्रॅव्हल होतो. कारफेट फटका. तिथे मात्र बंटी गायकवाड चेंडू फील्ड करतायत. फेक थोडीशी उशीर आहे, परंतु तिथं बॅटर नाही पोहोचू शकले आणि विकेट आली मैदानाच्या आतमध्ये. धावबादच्या स्वरूपामध्ये सागर पवार माघारी. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. संतोष शेठ येवले, झुंज ग्रुप रेनवडी म्हणजेच बळीची टाळी. धावबादच्या स्वरूपामध्ये विकेट आली आहे मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र नवीन फलंदाज न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. योगेश वाणी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे. शेवटचा आणि अंतिम षटक सुरू आहे. काही चेंडू या षटकातले बाकी आहेत. आणि षटकार हॅट्रिक साडी माऊली शेठ भोर यांच्या वतीने 1111 रुपयांचं कॅश प्राइज योगेशसाठी आहे. बाळा मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा. हो हो, योगेशसाठी टाकलेला हा चेंडू टॉप पेज घेतोय. झेल झालाय आणि इथं मात्र योगेशलाही परतावं लागेल. बाळा शेवाळे अंतिम षटकामध्ये कहर ओळखतोय. विकेटचा बटन बॅटर बाद. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. संतोष शेठ येवले, झुंज ग्रुप रेनवडी म्हणजेच बळीची टाळी. शेवटचा आणि अंतिम षटक सुरू आहे. 2 धक्के बसलेत. एक धावबादच्या स्वरूपामध्ये आणि ते कॅच झेलबाद झालाय. योगेश माघारी गेलाय, तर त्याच्या जागेवरती आता मात्र ज्या खेळाडूंना मुंबई परिसर असू द्या किंवा महाराष्ट्रभर कित्येक नामवंत स्पर्धा आपल्या फलंदाजीनं गाजवलेल्या आहे, तोच बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय. नाव आहे प्रसाद टावरे.
यावेळेस हा चेंडू आहे लॉंगाला चेंडू खेळला गेला क्षेत्ररक्षक सूरज चेंडूपर्यंत पोहोचतोय घेतली गेलेली एक सिंगल आहे आणि बॅटर इथं मात्र बाद होतोय एक डाव एक इनिंग इथं मात्र कंप्लीट झाली आहे आणि प्रथम बॅटिंग करत असताना विष्णू काका हिंगे पाटील यांच्या मालकीची टीम विष्णू काका हिंगे स्पोर्ट फाउंडेशन टीमनं बनवल्या गेल्यात तब्बल 69 धावा आणि विजयासाठी आव्हान ठेवलंय सन्माननीय भरतशेठ डोबळे हॉटेल सूर्या आणि श्रोताताई किरणशेठ डोबळे लोकनियुक्त सरपंच यांच्या मालकीची टीम मोरिया युवा प्रतिष्ठान पारगाव या टीम समोर शेवटचे 36 चेंडू आणि बनवायच्या 70 धावा क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला संतोष शेठ येवले झुंज ग्रुप रेनवडी म्हणजेच बळीची टाळी एक डाव इथं मात्र संपलेला आहे आणि बनवल्या गेल्या ते 69 धावा धावसंख्येचं आव्हान असेल 70 धावसंख्येचं मी विनंती करतोय दोन्ही टीम लाईनअप मध्ये मैदानाच्या आतमध्ये एक टीम बाहेर जातीये तर दुसरी टीम लाईनअप मध्ये मैदानाच्या आतमध्ये एंट्री करणार आहे मी कॅप्टन कर्णधार समीर पवार यांना विनंती करतोय 1 मिनिट ताबडतोब समालोचन कक्षाशी संपर्क करायचा आहे समीर पवार फक्त कर्णधार ताबडतोब तुफानी हल्ला जोरदार बल्ला सगळीकडे झाला एकच कल्ला तुफानी हल्ला जोरदार बल्ला सगळीकडे झाला एकच कल्ला विष्णू काका हिंगे पाटील स्पोर्ट्स फाउंडेशन अवसरी बुद्रुकचे मावळेच जिंकणार क्रिकेटचा हा मजबूत किल्ला आंबेगाव प्रीमियर लीगच्या या भीमाशंकर चषक या स्पर्धेत पदार्पण करीत आहे संघमालक कात्रज दूध संघाचे माजी चेअरमन विद्यमान संचालक तथा आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मान्य श्री विष्णू काका हिंगे पाटील यांचा मालकी हक्क असलेला संघ विष्णू काका हिंगे पाटील स्पोर्ट्स फाउंडेशन अवसरी बुद्रुक मॅचला मात्र सुरुवात होईल 69 झाल्यात 70 बनवायच्यात आणि ह्या 70 धावसंख्येचा पाठलाग कशा प्रकारे केला जातोय हे ऐकण्यासाठी मी पुन्हा एकदा तुम्हाला घेऊन जातोय जुन्नर भूषण मनोजजी बेलेकर सरांकडे या सर मायक्रोफोन वरती स्वागत आहे अगली कहाणी मनोज बेलेकर सर की जुबानी
धन्यवाद सर. एक डाव या ठिकाणी संपला आहे. पहिल्या डावाचा विचार जर अगदी आपण केला तर पहिल्या डावामध्ये विष्णुकाका हिंगे पाटील स्पोर्ट्स फाउंडेशन अवसरी संघाने बनवलेले आहे त्या 69-70 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे मोरिया युवा प्रतिष्ठान पारगाव शिंगवे या संघाला. पारगाव हे नाव सिंगल त्यापेक्षा पारगाव शिंगवे हे सगळ्यात महत्त्वाचं नाव राहील. धन्यवाद सर. या ठिकाणी आपण पाहतो ज्यांचं नुकतंच शुभागमन या ठिकाणी होत आहे. या संपूर्ण स्पर्धेसाठी ज्यांनी आपल्याला टँकर या ठिकाणी पाणी व्यवस्था या स्पर्धेसाठी पुरवली ते कुणाल वॉटर सप्लायरचे मालक आणि यशस्वी उद्योजक रवींद्र उर्फ पिंटू शेठ थोरात साहेबांचं या ठिकाणी आगमन होते. मनापासून स्वागत. या संपूर्ण आजच्या या दिवसाचा लेखाजोखा लिहिणारे आदर्श पत्रकार राजू जास्कर सर आपलं देखील मनापासून स्वागत आहे. ओटू कॉम्बॉक्स. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या षटकासाठी ज्याचं काम 1 नंबर त्याचं नाव अंबर गावडे आणि समोर आयकॉन अमोल डुबे. पहिला चेंडू अंबर गावडेचा होता. अतिशय सुरेख होता. अमोल डुबेच्या बॅटमध्ये चेंडू येऊ शकला नाहीये आणि नॉन ट्रॅकच्या बाजूला आपण पाहतोय मंगेश पडघमकर याला आपण या ठिकाणी पाहतोय. शांत प्रकारचं वातावरण आहे. वातावरण या ठिकाणी अशांत कशा प्रकारे केलं जाईल कारण या अगोदरची मॅच आम्ही पाहिली ना 60 झाले 61 होऊ शकलं नाही आणि आत्ता 70 होणार की नाही हे प्रश्नचिन्ह आहे. कारण दोन्ही संघ नेहमी आमने सामने आलेले आहेत. गाववाईज असताना सुद्धा एकमेकांच्या समोर उभे टाकलेले आहेत. यावेळेचा चेंडू अगदी आपण पाहिला खेळला गेला स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक जवळपास कोणताच नाही. 4 रन. आपले सेवाटी असे हॉटेल आस्वाद मंचरचे मालक अजय शेठ काटे यांचा तडका मारून चौका. पहिला चेंडू डॉट आणि दुसऱ्या चेंडूवरती आलेला चौकार अतिशय महत्त्वाचा अमोल डुबेच्या बॅटमधून. पारगाव वर्सेस अवसरी ही लढत मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय. दोन्ही गावं आंबेगाव तालुक्यातील विविध क्षेत्रांसाठी महत्त्वाची मानले गेलेले आहेत आणि या दरम्यान चेंडू हव्यात आहे. पाहायचाय झेल सुटला. मराठीमध्ये एक म्हण आहे की आपल्या पायावरती कुऱ्हाड मारून घेणं. पण मला असं म्हणावं लागेल पायावरती कुऱ्हाड मारून घेतली की कुऱ्हाड उभी होती आणि आपली लात त्याला जाऊन मारली. कुऱ्हाडीवरती पाय मारलाय की काय त्रास पायालाच आहे. 5 धावा आहेत. 5 रन 5 वरती धापले या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतंय. परत एकदा आपण पाहू गोलंदाजीवरती तयार. समोरच्या बाजूला मंगेश पडघमकर साठी कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. खरं तर कुणाल वॉटरला सप्राईजचे सर्वेसर्वा सन्माननीय रवींद्र अर्थात पिंटू शेठ थोरात यांचा आपण मायेचा सन्मान व्यासपीठावरती संपन्न करतोय. त्या सन्मानाचा आपण साहेब स्वीकार करायचा आहे. सन्माननीय लक्ष्मण शेठ थोरात भक्ती पाटील यांच्या शुभ हस्ते आपण सन्मानित करतोय. सन्माननीय रवींद्र अर्थात पिंटू शेठ थोरात साहेबांचा आपण खरं तर सन्मान करतोय. स्क्वेअर कटचा फडका आहे आणि चेंडू पोचते सी माराच्या बाहेर आहे. 4 रन चौकार आहे. सीमा रेषा वेधून गेला आरपार स्वादिष्ट चवीचा सनसनीत चौका. ज्यांचे प्रत्येक काम आपलेसे वाटे असे हॉटेल आस्वाद मंचरचे मालक अजय शेठ काटे यांचा तडका मारून चौका. या डावाचं अमोल डुबेला पहिला चेंडू डॉट पुढच्या चेंडूवरती चौकार आला. स्ट्राईकला आला मंगेश पडघमकर. पहिला चेंडू डॉट आला पुढच्या चेंडूवरती चौकार आला. पण चौकारानंतर एक सिंगल आम्ही पाहिलेली आहे ती सिंगल किंवा झेल सुटल्यानंतरची. या चौकारानंतर काय 9 धावा आहेत. षटक क्रमांक पहिला अजूनही चालू. गोलंदाज तयार. या दरम्यान परत एकदा उंची खूप क्षेत्ररक्षक जवळपास कोणताच नाहीये आणि एक टप्पाकात चेंडू पोचते सीमारच्या वर फरार. 4 रन चौकार. सीमा रेषा वेधून गेला आरपार स्वादिष्ट चवीचा सनसनीत चौका. ज्यांचे प्रत्येक काम आपलेसे वाटे असे हॉटेल आस्वाद मंचरचे मालक अजय शेठ काटे यांचा
तडका मारून चौका. धाबरकाती धावसंख्या अगदी आपण पाहू पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 13 धावा आहेत. दोन्ही संघ अतिशय पॉवरफुल आहेत. आयकॉन जरी या टीममध्ये आहे अगदी आपण पाहतोय म्हणजे सुनील कडेची अनुपस्थिती आहे. सुनील कडे या टीममध्ये आत्ता पाहायला मिळाला नाही, पुढच्या मॅचमध्ये कदाचित पाहायला मिळतील. पण समीर पवार, त्यानंतर अंबर गावडे, प्रकाश हिंगे पण आहेत, सागर पवार आहे, प्रसाद टावरे आहेत, अथर्व दंडवते आहेत, निलेश शेटे सर आहेत, दाजी, त्यानंतर मयूर रोकडे आहेत, स्वराज हिंगे आहे, त्याबरोबर योगेश्वरी, रोहित पवार ही खेळाडूंची यादी आहे. आणि या खेळाडूंनी आंबेगाव तालुक्याचं नाव आणि त्याचबरोबर अवसरीचं नाव मोठं केलेलं आहे. त्याचबरोबर अगदी आपण पाहिलं त्यांच्या विरोधात असणारा संघ जो आहे मोरिया युवा प्रतिष्ठान पारगाव, संघमालक भरतशेठ ढोबळे हॉटेल सूर्या आणि पारगावचे लोकनियुक्त सरपंच श्वेताताई किरण ढोबळे. स्वराज गोलंदाजी मार्कावरती आल्या. स्वराजने जर इथे विकेट जर मिळवली आयकॉनची अमोल डुबेची तर मिळणार आहेत एच टायगर अर्थात सुशांत दादा जाधव यांच्या वतीने 500 रुपये. या दरम्यान रिव्हर्सचा प्रयत्न केला गेला होता. इथे चेंडू डॉट. धाबरकाती धावसंख्या अगदी आपण पाहतोय 13 वरती धापलक. या दरम्यान आपल्याला जो पाहायला मिळेल 13 रन. या दरम्यान अगदी आपण पाहतोय हळूवारपणे चेंडू निश्चितप्रमाणे एक सिंगल. धाबरका धावसंख्या 14. खरं तर विकेट हॅट्रिकसाठी या ठिकाणी उद्योजक हर्षवर्धन हिंगे यांच्याकडूनही खरं तर विकेट हॅट्रिकसाठी 1111 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी नक्कीच या मॅचसाठी असेल. आपण पाहता मित्रांनो आंबेगाव प्रीमियर लीग अर्थात भीमाशंकर चषक. यावेळेचा चेंडू अगदी आपण पाहिलाय थोडासा उसळलाय, राईज झालाय, बॉलवरती जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. इथे चेंडू अगदी आपण पाहतोय बॅटवरती येऊ शकला नाहीये आणि निर्धाव चेंडू असेल. 14 धावा आहेत. स्वराज इथे अगदी आपण पाहतोय तो गोलंदाज मार्कवरती. शांत प्रकारचं वातावरण कशा प्रकारे अशांत केलं जाईल. मागणी आहे षटकार चौकारांची, मागणी आहे विकेट येण्याची, मागणी आहे विकेट हॅट्रिकची. पारगा वर्सेस अवसरी ही लढत मैदानाच्या आत. या दरम्यान बिघड केलाय, क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि चांगला झेल रोहितने घेतलाय. धक्का क्रमांक पहिला. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. संतोष शेठ येवले, झुंज ग्रुप रेनवडी म्हणजेच बळीची टाळी. सव्वीस चेंडू बाकी राहिले. 56 धावसंख्येचा पाठलाग अजून या ठिकाणी करायचा आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहू. आता प्रसाद शेवळे अर्थात बाळा याला आपण या ठिकाणी पाहणार आहोत. पाहूया काय करामत मैदानाच्या आतमध्ये केले जाणार आहे. मॅच रंगणार यात कुठल्या प्रकारची शंका नाही, कारण बऱ्याच वेळा आपण हे कायमचे प्रतिस्पर्धी पण मानलेत आणि चांगले मित्र पण मानलेले. स्वराज तयार आहे. यावेळेचा चेंडू भन्नाट वेग होता. इथं अगदी आपण पाहतोय चांगला चेंडू आहे. निर्धाव चेंडू येताना आपल्याला पाहायला मिळेल. धापलक स्थिर 14 धावा. काय गोलंदाजी करतोय स्वराज हिंगे. स्वराज हिंगेने टाकले फक्त 5 चेंडू आणि या फक्त 5 चेंडूवरती धाव खर्च केली. एक
आणि बिग हिट टायगर अभी जिंदा आहे. षटकार फटका असा ध्वजार हा गेला बुलंदी षटका. स्क्विरर रिसॉर्ट व वॉटर पार्कचे डायरेक्टर, आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष तथा भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक मान्य गणेश भाऊ कोकणे यांचा दणदणीत षटकार. आणि इथं अगदी आपण पाहतोय षटकाची होईल समाप्ती. शेवटच्या चिन्हावरती आला एक षटकार. षटक क्रमांक संपलं जाईल 2. धापलेकर धावा संख्या आहे 1 बाद 20. 20 ना लॉस ऑफ 1 विकेट. 2 ओव्हर कंप्लीट. तंदुरुस्त जीवनाचा राजमार्ग प्लॅटिनम फिटनेस अरेना जिमचे मालक मान्य सीताराम शेठ शिंदे आणि शैक्षणिक क्षेत्रातील प्रत्येक साहित्यांचे धुरंदार सिद्धार्थ एंटरप्राइजेसचे मालक मान्य योगेश शेठ दाते पाटील यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. तर षटक क्रमांक अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आता तिसरं सुरू होईल. पहिलं षटक अंबर गावडेने टाकलं होतं, त्याच्यामध्ये त्याला एकूण 13 धावा ज्या खर्च झाल्या होत्या तोच अंबर आलाय परत एकदा गोलंदाज मार्कवरती. आणि समोर आहे आयकॉन अमोल डुबे. या दरम्यान यावेळेस ओरपी चेंडू त्याचा घेतलेला खरपस समाचार आणि चेंडू पोचते सीमारेषेच्या बाहेर. खणखणीत षटकार. फटका असा ध्वजार हा गेला बुलंदी षटका. स्क्विरर रिसॉर्ट व वॉटर पार्कचे डायरेक्टर, आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एक षटकार आलाय. धावा संख्या 26 आहे. 70 धावा संख्यांचा पाठलाग करायचा आहे. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू पाठवलाय कुठे स्क्वेअर लेगला. षटकार. फटका असा ध्वजार हा गेला बुलंदी षटका. स्क्विरर रिसॉर्ट व वॉटर पार्कचे डायरेक्टर, आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष तथा भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक मान्य गणेश भाऊ कोकणे यांचा दणदणीत षटकार. बाबलेश्वर गावातून राहता तालुक्यातून पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर मधून मी मंचर शहरात का आलोय, आंबेगाव तालुक्यात का आलोय आयकॉन म्हणून हे दाखवून देतोय. पहिल्या षटकात थोडासा चाचपडीत खेळताना पाहायला मिळालाय, पण तिथून पुढे अगदी आपण पाहतोय की लागोपाठचे 2 षटकार अंबर गावडेला त्याने जे लगावलेत आणि धापलेकर धावा संख्या 32 धावा आहेत एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. अजूनही बनवायचे 38. चेंडू बाकी राहिलेत 22. मॅच सहजासहजी संपणार नाही तितकंच खरं आहे. तर आज हे 4 टीमच्या आहे ना आज या मैदानावरती खेळताना आपण ज्या पाहतोय या सगळ्याच्या सगळ्या नेहमी एकमेकांना घेऊन खेळणाऱ्या टीम आहेत. या दरम्यान बॅक फुटला सरकलाय, रूम बनवलाय, पॉइंटला चेंडू आहे, त्या दरम्यान लेग सिंगल आहे. दुसरा धाव संख्येचा प्रयत्न करत असताना इथे घडलाय काय, फलंदाज परतावा गेला अमोल डुबे. रनआउटची शिकार. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. संतोष शेठ येवले, झुंज ग्रुप रेनवडी म्हणजेच बळीची टाळी. काय क्षेत्ररक्षण केलंय, फिकी काय सुरू केली, त्यानंतर समीर पवारने आपलं काम सुंदर त्या पार पाडलं आणि स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न करत असताना अमोल डुबे इथं धावबाद होताना पाहायला मिळाला. 2 षटकार त्यांनी खेळले गेले होते. मग तर नंतर एक वेळेस असं वाटलं गेलं की पहिल्या षटकामध्ये थोडासा संघ पिछाडीवरती होता, दुसऱ्या षटकात कुठेतरी शेवटच्या चीनवरती षटकार आलाय. आता जरी 2 षटकार आले इथून पुढे प्रेशर वाढायला नको म्हणून स्वतःवरती जबाबदारी घेतली गेली. पण ही जबाबदारी पार पाडत असताना अगदी आपण पाहिले की रनआउटची शिकार अमोल डुबे होताना पाहायला मिळालाय आणि एक मोठी विकेट आली. 2 बाद 33 धावा. धावा फलकावरती अगदी आपण पाहतोय मोरिया युवा प्रतिष्ठान पारगाव. थोडीशी घाई करणं गरजेचं राहील. सगळ्या खेळाडूंना विनंती राहील कारण या वेळेत काल 2 मॅचेस संपल्या होत्या. आज दुसऱ्या मॅचचा रिझल्ट यायचा बाकी आहे. तर हंटर स्पोर्ट्स
यांच्या वतीने एक बक्षीस निश्चयप्रमाणे आलेले लागोपाठच्या 3 षटकारांसाठी आणि लागोपाठच्या 3 चौकारांसाठी 1100 रुपयाचं रोख पारितोषिक असणार आहे. त्याचं कारण आहे हंटर स्पोर्टचा ब्रँड ॲम्बेसेडर सूरज गायकवाड आहे, म्हणून ब्रँड ॲम्बेसेडरसाठी 1100चं प्राईज. 20 चेंडू आणि 36, 20 चेंडू 36. जबाबदारी अगदी आपण पाहतो या ठिकाणी कोण कशा प्रकारे पार पाडणार आहे. 20 चेंडू बाकी राहिले, 36 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. 70 धावसंख्येचा पाठलाग या ठिकाणी जो करणे बाकी आहे. गोलंदाजीवरती परत एकदा अंबार समोर आहे बाळा. यावेळेस हलकी हाताने चेंडू जो टॅप केला आहे तिथे क्षेत्ररक्षण चांगलं आहे. एक सिंगल येताना आपल्याला पाहायला मिळाली. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न केला गेला नाही आणि त्या दरम्यान अगदी आपण पाहतोय चेंडू अडवला गेला असेल या भ्रमात होता की काय प्रसाद, परंतु त्याने ठरवलं होतं की अगोदरची शिकार जी झाली ना ती रनआउटची आहे, त्यामुळे इथं धोका पत्करायचा नाही. 35 धावा झाल्यात, 35 अजून बनवायच्या आहेत. 17 चेंडूत 35 झाल्यात, 19 चेंडूमध्ये 35 अजूनही बनवायच्या बाकी आहेत. सामना टाय झाला तर सुपर ओव्हरचा निर्णय. अंबर परत एकदा तयार, समोरच्या बाजूला सूरज गायकवाडसाठी मारा करेल. यावेळेचा चेंडू सुरेख, इथे चेंडू परफेक्ट बॅटवरती आला नाही आणि दरम्यानच्या काळामध्ये अगदी आपण पाहतोय निर्धार चेंडू आल्यानंतर षटकाची होईल समाप्ती. 3 षटकं संपली. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक 2 बाद 35. 18 चेंडूत 35 झाल्यात, 18 चेंडूत 35 बनवायच्या आहेत. ड्रिंक ब्रेक. तंदुरुस्त जीवनाचा राजमार्ग प्लॅटिनम फिटनेस अरेना जिमचे मालक मान्य सीताराम शेठ शिंदे आणि शैक्षणिक क्षेत्रातील प्रत्येक साहित्यांचे धुरंधर सिद्धार्थ एंटरप्राइजेसचे मालक मान्य योगेश शेठ दाते पाटील यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. डीजे थँक्यू. थांबा तिथेच, ड्रिंक ट्रॉली तिथेच थांबेल. ड्रिंक ब्रेक तिथेच आहे आणि प्लेयर सर्कल पर्यंत या. आंबेगाव प्रीमियर लीगच्या भीमाशंकर चषक मध्ये रिफ्रेश ड्रिंक सौजन्य देणारे अक्षरा मिल्क प्रोडक्ट्स लिमिटेडचे डायरेक्टर मान्य जितेंद्र शेठ व मान्य महेंद्र शेठ बांगर यांचे मनापासून हार्दिक आभार, मनपूर्वक धन्यवाद. अरे एक कोट घेतला की डोकं कसं तड 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 तड. विशेष म्हणजे आज 31 आहे. मी सकाळी माझ्या मित्राला म्हटलं अरे आपण 31ला आपला एक कार्यक्रम आहे. म्हटलं 31ला, म्हणलं 31 जानेवारी, म्हणतो नाही 31 डिसेंबरलाच असतो. मी म्हणलं एक गोष्ट कधी पण आपण लक्षात घेऊ, 31 म्हणलं की फक्त डिसेंबरचाच महिना आठवला जातो, पण 31 हा जानेवारीत पण असतो, मे मध्ये असतो, जुलैमध्ये असतो. 31 तेव्हा पण आहे ना. पण एक म्हणजे काय झालं, एखाद्या म्हणण्यापेक्षा प्रत्येकाच्या मनावरच्या गोष्टी बिंबवल्या गेल्या आहेत असं म्हणजे हरकत नाही. तुम्ही दुकानात जाता आणि दुकानात गेल्यानंतर म्हणता एक कोलिगेट द्या आणि दुकानदार विचारतो कोणती कोलिगेट देऊ. अर्थात कोलिगेट कंपनी वेगळी आहे, मग पेप्सोडेंट, क्लोजअप ह्या गोष्टी आहेत ना, पण क्लोजअप घ्यायची असेल तर आपण ती कोलिगेट द्या ना क्लोजअपवाली. बिस्लेरी असेल तर बिस्लेरी कंपनी आहे, कोणती बिस्लेरी देऊ मग ऑक्सिरिवा द्या, कारण आमचा ब्रँड आहे आंबेगाव तालुक्याचा, आमचा ब्रँड आहे जुन्नर तालुक्याचा, म्हणून ऑक्सिरिवा द्या. ह्या गोष्टी बिंबवल्या जातात कारण ह्या सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी असतात. त्यामुळे 31 आणि मी एक सगळ्यांना आज 31 डिसेंबर आहे, उद्यापासून नवीन वर्ष, इंग्रजी नवीन वर्ष सुरू होते. येणाऱ्या नवीन वर्षाच्या आपल्याला लाख लाख शुभेच्छा आहे. फक्त प्रत्येकाला एकच विनंती राहील की जर कदाचित या 1-2 वर्षामध्ये तुम्ही एखाद्या मित्राबरोबर बोलत नसेल, एखाद्या मैत्रिणीबरोबर बोलत नसेल, तर मागचं सगळं काय विसरून नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसामध्ये उद्याच ते आपल्या मित्राला, आपल्या मैत्रीला जाऊन भेटा आणि सांगा झालं गेलं ते विसरून जाऊ, नवीन आयुष्याला सुरुवात करू. त्याचं कारण आहे माणूस हा पाण्याचा बुडबुड आहे. कधी कधी काही गोष्टी इतक्या भयानक कानावरती येतात की काल बोललेला माणूस सुद्धा दिसत नाही. त्यामुळे आपल्या आयुष्यातली जी माणसं आहेत ना, ही सगळ्यात महत्त्वाची आहेत. आणि म्हणून एक गोष्ट आवर्जून सांगेल या 31 डिसेंबर सरत्या वर्षी की जो मित्रपरिवार ज्या मित्रांशी बोलत नसेल तर हमखास सॉरी म्हणण्यात कधीच भीती बाळगायची नाही.
स्वारी म्हणणारा हा मोठ्या मनाचा माणूस असतो. त्यामुळे नवीन वर्षाची सुरुवात नवीन दमाने नवीन जोमाने करा आणि जेवढ्या इच्छाकांक्षा असतील त्या परमेश्वर मात्र तुमच्या पूर्ण करत याच येणाऱ्या नवीन वर्षाच्या तुम्हाला शुभेच्छा राहतील. 18 चेंडू 35चा सामना बाकी आहे. गोलंदाज स्वराज हिंगे परत तयार आहे. 18 चेंडू 35. स्वराज तयार. हो काय चेंडू टाकलाय पंचाकडे. अपील बिग 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 आणि इथे अपील उचलून धरलाय बाळाबाद. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. संतोष शेठ येवले झुंज ग्रुप रेनवडी म्हणजेच बळीची टाळी. शेवटचे 17 चेंडू आणि 35 धावसंख्येचा पाठलाग. एक मोठी बिग विकेट येताना पाहायला मिळाली स्वराज हिंगे पाटील यांच्या माध्यमातून. आंबेगावचा एक सितारा आहे, आंबेगावचा एक रांजिक स्टार आहे. आमच्या हर्षवर्धन यांनी कळवलेलं आहे युवा नेते दादा. मी कालही विचारलं म्हणलं क्रिकेट म्हणले ना आता क्रिकेटपासून थोडासा लांब आहे. जबाबदारी वाढली, साहेबांनी जबाबदारी दिली आणि एकदा साहेबांनी जबाबदारी दिली का ती पार पाडावीच लागते. म्हणून क्रिकेटपासून खेळण्यापासून लांब आहे पण क्रिकेट वेळापासून निश्चितप्रमाणे लांब नाही. म्हणून त्यांनी कळवलं की विकेट हॅट्रिकसाठी नाही आता स्वराजसाठी स्पेशल 2100 रुपयाचं प्राईज करू. आता 2100 रुपयाचं प्राईज राहील. स्वराज जर इथे लागोपाठच्या 3 विकेट घेत असेल तर 2100 रुपयाचं प्राईज. 2100 वो भी कॅश आहे ना, फोन पे ना गूगल पे, वो भी कॅश. कारण आनंद हा शोधावा लागतो. कारण आनंद तुम्हाला गुगलवरती सर्च करून मिळणार नाही. आनंद कुठे तुम्हाला फोन पे वरती गूगल पे वरती डाउनलोड करता येणार नाही. हा स्वतःचा आनंद हा स्वतःलाच मात्र मिळवावा लागतो. व्हाईट बॉलचा इशारा. कोणाच्या गाडीची चावी हरवली का? कडली दिशा चेंडूची आणि हा गेला वाईड. द्वारका फॅमिली पान हाऊसचे मालक मान्य प्रशांत शेठ सूर्यकांत गाडे यांच्याकडून 11. एक धाव आली. एका धावसंख्येने धापण करते. धावसंख्या 36. लॉस ऑफ 3 विकेट. 3/36 धावा आहेत. क्षेत्ररक्षणात थोडासा बदलाव केला जातो. स्वराज हिंगे परत तयार असेल. पाहूया गोलंदाजीवरती स्वराज. शेवटचे 16 चेंडू आणि 34 धावसंख्येचा पाठलाग निश्चितप्रमाणे या ठिकाणी जो करायचा आहे. स्वराज प्रदेत गोलंदाजीवरती तयार आहे. उजव्या हाताने मारा करते स्वराज. या दरम्यान उंची खूप आहे, लांबी कमी आहे आणि या दरम्यान झेल सुटलाय. झेल वारंवार सुटल्या जात आहेत आणि इथे रनआउटची संधी सुद्धा गमावली. चुकीला माफी नाही. या दोघांनी जर नॉट आउट सामना जिंकून दिला तर बक्षीस आहे 1111 रुपये आणि बक्षीस आदरणीय सुशांतदादा जाधव एच जे टायगर आणि विनय बाबळे या दोघांच्या वतीने. म्हणजे हे 11 देतील आणि हे 11 देतील. पहिले 11 विनय बाबळे आणि दुसरे 11 सुशांतदादा आहे. जीवनदान आहे. या जीवनदानाचा फायदा काय? 15 चेंडू 32. रिवाचा प्रयत्न केला गेला होता. इथं अगदी आपण पाहतोय इथे चेंडू डॉट. स्वराज काय कामगिरी करतोय जबरदस्त. 10 चेंडू टाकलेत. 10 धावा त्याने आतापर्यंत खर्च केल्यात आणि 2 विकेट मिळवण्यात त्याला यश आलेलं आहे. कृषी ढोबळे आहे. बाळाबा झाला भाल्या मैदानाच्या आतमध्ये आला. ऋषी ढोबळे अर्थात भाल्या या नावाने प्रसिद्ध असणारा खेळाडू आहे. स्वराज तयार आहे. यावेळेचा चेंडू फायनलला खेळण्याचा प्रयत्न केला गेला. अजून एक डॉट बॉल. निर्धार चेंडू आलाय. धोका पत्करला जात नाहीये. शेवटचे 13 चेंडू आणि बनवायचे आहेत 32 धावा. 13 चेंडू 32. लढावा लागेल, लढल्याशिवाय पर्याय नाहीये. मी मगाशी गोष्ट आवर्जून सांगितली, आयुष्यामध्ये मित्र सगळ्यात महत्त्वाचा मानला जातो. कारण
समुंदर ना हो तो कश्ती किस काम की, समुंदर ना हो तो कश्ती किस काम की, मजाक ना हो तो मस्ती किस काम की, दोस्तों के लिए कुर्बानी है जिंदगी, अगर दोस्ती ना हो तो फिर जिंदगी किस काम की. जर आयुष्यामध्ये मित्रच नसतील ते आयुष्य सुद्धा व्यर्थ आहे. म्हणून आयुष्यामध्ये मित्र असावेत, फक्त ते स्वार्थी नसावेत. बिघडकांचा प्रयत्न क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी. ओ हो हो हो, इथे काय घडलंय पहा. इथे चेंडू हातातून सटकला, पायाने ढकलला, तोही मैदानाच्या बाहेर पोहोचलाय. 4 रन. सीमा रेषा वेधून गेला आरपार, स्वादिष्ट चवीचा सणसणीत चौका. ज्यांचे प्रत्येक काम आपलेसे वाटे असे हॉटेल आस्वाद मंचरचे मालक अजय शेठ काटे यांचा तडका मारून चौका. एक धाव अतिशय महत्वाचे. आणि इथं अगदी आपण पाहिलं की अमोल डुबेचा एकदा जल सुटला गेला होता, त्यानंतर शॉट फायनल जल सुटला गेला, तिथं 2 धावा आल्या याच ओव्हरमध्ये. आणि आता शेवटच्या चेंडूवरती सुद्धा इथे चेंडू अडवला होता, चेंडू हाताला लागला आणि पाय लागला आणि चेंडू पुढे पोहोचला गेला सरळ सीमा रेषेच्या बाहेर. आणि बॅड लक पण पहा की चेंडू म्हणजे पाय लागला गेल्यानंतर चेंडू तिथे क्षेत्ररक्षक 2 होते आजूबाजूला, तरी तिथे नाही. टाइम सगळ्यात महत्वाचा. तंदुरुस्त जीवनाचा राजमार्ग प्लॅटिनम फिटनेस अरेना जिमचे मालक मान्य सीताराम शेठ शिंदे आणि शैक्षणिक क्षेत्रातील प्रत्येक साहित्यांचे धुरंदार सिद्धार्थ एंटरप्राइजेसचे मालक मान्य. थँक्यू. अक्षय सर आता लगेच घ्यायचा 12 चेंडूसाठी 6व्या ओव्हरला. ओके ओके 6 मिनिटं बाकी आहेत. 12 चेंडू टाकण्यासाठी 6 मिनिटं बाकी आहेत असं म्हटलं तरी हरकत नाहीये. चेंडू हवेत आहे. निलेश शेटे चेंडू खाली पोहोचलेत. कॉटन बॉल, मोठी विकेट. सूरज गायकवाड या सूर्याला ग्रहण लागला गेलाय. हा सूर्य अस्ताला पावलाय. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. संतोष शेठ येवले, झुंज ग्रुप रेनवडी म्हणजेच बळीची टाळी. पहिला चेंडू अगदी आपण पाहिलाय निलेश शेटे आणि पहिल्या चेंडूवरती कॉटन बोल्ड केले सूरज गायकवाडला. बाद झालाय सूरज गायकवाड. तर बॅटर मैदानाच्या आतमध्ये असेल. आता सचिन मेंगडेला आपण या ठिकाणी पाहणार आहे. बॅटिंग ऑर्डर खूप मोठी आहे. इथे पराभव सहजासहजी स्वीकारणारा संघ अजिबात नाही. मोरिया युवा प्रतिष्ठान पारगाव, पण जिद्द आणि चिकाटीच्या जोरावरती विष्णुकांग हिंगे स्पोर्ट्स फाउंडेशन इथे लढताना आपल्याला पाहायला मिळते. लढावा लागणारच आहे, कारण ह्या मातीत तेवढी ताकद आहे. ही जी माती आहे ही लढाई या शूरवीरांची आहे, नरवीरांची आहे. राजा महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे, कारण या भूमीत लढायचं कसं हे शिकावं लागत नाही. निलेश शेट्टी दाजी परत एकदा तयार, गोलंदाजीवरती तयार. शेवटच्या 11 चेंडू, बनवायच्यात 28 धावा. पंचांच्या उजव्या हाताला पार करून या दरम्यान अगदी आपण पाहतोय बॅट निश्चितप्रमाणे स्पर्श करत चेंडू डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता आणि त्या दरम्यान अगदी आपण पाहिलंय फलंदाज सुरक्षित आहे. उशिरा चेंडू फेकला गेला. त्या दरम्यान 43 वरती धापलक पोहोचला. 10 चेंडू 27 चा सामना बाकी आहे. 10 गेंदे 27 रन. पहिला सामना जिंकणं सगळ्यात गरजेचं राहतं. कारण मी स्वप्नील बेंडे पाटील यांची थोडीशी मागाशी चर्चा केली. महाराणा स्पोर्ट्स क्लब पहिला डाव संपला, ते म्हणले 60 धावा दिल्या, 60 होतील का? म्हणलं फलंदाजी चांगली झाली तर निश्चितप्रमाणे होतील, पण तिथे संघाला 2 धावांसंख्येने पराभव स्वीकारावा लागला. ओन्ली 2 रन्स. मी म्हणलं होता बाबा एक मॅच हारली तर काय झालं? त्यांनी सांगितलं ना पहिली मॅच जिंकलं ना मग प्रेशर थोडासा कमी राहतो टीमवर. पहिली मॅच जिंकणे सगळ्यात गरजेचं राहतं. लॉंगॉनला चेंडू खेळलाय, चेंडू पोचते सी मार्चच्या बाहेर, फुलटा चेंडू आणि मैदानाच्या बाहेर पाठवलाय. 4 रन चौकार. सीमा रेषा वेधून गेला आरपार, स्वादिष्ट चवीचा सणसणीत चौका. ज्यांचे प्रत्येक काम आपलेसे वाटे असे हॉटेल आस्वाद मंचरचे मालक अजय शेठ काटे यांचा तडका मारून चौका. आणि या चौकाराची रुपये धापडकर धावसंख्या 47 आहे. 4 गाड्यांच्या मोबदल्यात 9 चेंडू आणि बनवायच्या 23 धावा. 9 चेंडू 23. निलेश शेटे परत गोलंदाजीवरती तयार. उजव्या टीच्या बाहेर आहे. व्हाईट बॉलचा इशारा आहे. स्ट्राईकला असणारा फलंदाज अगदी आपण पाहतोय. फलंदाज आहे ऋषी ढोबळे, याला आपण निश्चितप्रमाणे पाहतोय. ऋषी आणि सचिन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये अगदी आपल्याला पाहायला. निलेश तयार आहे. यावेळेचा चेंडू अगदी आपण पाहतोय. समीर चेंडू कव्हर करतोय
डायरेक्ट खिडकाचा प्रयत्न होता, परंतु बॅकअपसाठी क्षेत्ररक्षक नाहीये, कारण एक एक धाव महत्वाची होती. निर्धाव चेंडू चौकारानंतर अगदी आपण पाहिलंय एक वाईट जरी असेल पुढचा चेंडू डॉट आलाय. 8 चेंडू 22 धावा. 8 चेंडू 22चा सामना अजून आहे बाकी. गोलंदाजीवरती परत येतो निलेश टू ऋषी. बेगेड केलाय, चेंडू कव्हरला, क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि झेल परत एकदा सुटलाय. 3 झेल सुटले गेलेत. चुका 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 आणि ह्या चुका किती वेळा चुका. चुकीला माफी नाही. नक्कीच चुकीला माफी नाहीये, कारण ज्यावेळेस तुम्ही चूक करता ती चूक राहत नाही आणि त्या चुकीचे परिणाम भोगावे लागले ते तो हृदयाला खिळ्यासारख्या टोचतात, मग ती चूक राहत नाही, लांबलच खेळ तयार होतो. शेवटचे 7 चेंडू आणि बनवायचे 21 धावा. चुकांच्या पाठोपाठ चुका होत आहेत आणि या चुकीचं प्रायश्चित्त भोगलंय. पुढच्या चेंडूवरती मैदानाच्या बाहेर षटकार. फटका साधवादार हा गेला बुलंदी षटका. स्पिरल रिसॉर्ट व वॉटर पार्कचे डायरेक्टर, आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष तथा भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक मान्य गणेश भाऊ कोकणे यांचा दणदणीत षटका. आणि षटकाराच्या रूपाने धापालकर धावसंख्या 5 षटकांच्या समाप्तीनंतर 4 बाद 55, 6 चेंडू 15 धावा. तंदुरुस्त जीवनाचा राजमार्ग प्लॅटिनम फिटनेस अरेना जिमचे मालक मान्य सीताराम शेठ शिंदे आणि शैक्षणिक क्षेत्रातील प्रत्येक साहित्यांचे धुरंदार सिद्धार्थ एंटरप्राइजेसचे मालक मान्य योगेश शेठ दाते पाटील यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. शेवटच्या 6 चेंडू आणि बनवायच्या 15 धावा. या 15 धावा रोखण्यासाठी गोलंदाज कोण असेल ते आपल्याला पाहिजे. मयूर रोकड़ेच्या हातामध्ये चेंडू या दरम्यान जो दिला गेला, कारण म्हटलं जातं ना की अपनी कीमत उतनी रखियो जो अदा हो सके. अपनी कीमत उतनी रखिए जो अदा हो सके. अगर अनमोल हो गए तो तनाव हो जाओगे. खेल ताश का हो, जिंदगी का हो या हो क्रिकेट का, अपना इक्का तभी दिखाना जब सामने वाला बादशाह निकले. आपला हुकमी इक्का तेव्हाच काढायचा ज्यावेळेस समोर बादशाही कामगिरी असणार आहे. शेवटचे 6 चेंडू बडवायचे आहेत 15 धावा. छह गेंदे 15 रन. गोलंदाजीवरती तयार. मॅच मध्ये रंगत आहे. गोलंदाजीवरती मयूर तयार. समोर आहे ऋषी. मयूर टू ऋषी. 6 गेंदे 15. या दरम्यान बॅकफुटला सरकलाय, पंच केलाय. वा वा, चेंडू पाठवला मैदानाच्या बाहेर. षटकार. फटका साधवादार हा गेला बुलंदी षटका. स्पिरल रिसॉर्ट व वॉटर पार्कचे डायरेक्टर, आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष तथा भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक मान्य गणेश भाऊ कोकणे यांचा दणदणीत षटका. शेवटचे 5 चेंडू बनवायचे 9 धावा. दाने दाने पे लिखा होता है खाने वाले का नाम, लेकिन कोई खिलाने वाला चाहिए. उर्वरित 5 चेंडू बनवायचे 9 धावा. पहिला मॅच मध्ये कोण बाजी मारणार? मोरिया युवा प्रतिष्ठान पारगाव की विष्णू काका हिंगे स्पोर्ट्स फाउंडेशन अवसरी. कोण बाजी मारतय ते आपल्याला पाहायचंय. शेवटचे 5 चेंडू बनवायच्यात 9 धावा. 5 चेंडू 9. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना अगदी आपण पाहतोय कशा प्रकारे सजवायची ते मात्र सजवली जाते. शेवटचे चेंडू शिल्लक राहिले. 5 धावा बनवायच्यात 9. समोर आहे फलंदाज ऋषी. नॉन ट्रॅकच्या बाजूला सचिन आहे. मयूर गोलंदाजीवरती तयार. 5 गेंद्यावर 9 रन. पारगाव बाजी मारणार की तर धावसंख्या रोखल्या जातील अवसरीकडून ते आपल्याला पाहायचंय. गोलंदाज तयार मयूर. ऋषी डोबल्यासाठी भाल्यासाठी मारा असेल. या दरम्यान हा चेंडू सुरेख. चेंडू डॉट. चेंडू आला निर्धाव. शेवटचे 4 चेंडू आणि बनवायचे आहेत 9 धावा. 4 चेंडू 9 धावा. 4 चेंडू 9 धावा संख्यांचा पाठलाग. आणि हा पाठलाग इथे रोखला जाणार का? प्रत्युत्तर कसं असेल? कमबॅक कशा प्रकारे केलं जाईल?
अवसरी वर्सेस पारगाव. परत एकदा चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. तिथे झेल झालाय आणि धक्का क्रमांक 5. फलंदाज बाद. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. संतोष शेठ येवले, झुंज ग्रुप रेनवडी म्हणजेच बळीची टाळी. शेवटचे 3 चेंडू बनवायचे 9 धाबा. सामना पराभवच्या छायेत ज्यावेळेस जायला लागतो त्यावेळेस अगदी नेहमीच बाकीची बरीचशी कारणं दिली जातात. शेवटचे 3 चेंडू आणि बनवायचे आहेत धावा 9. हे बॅटर मैदानाच्या आत ओमकार गायकवाड. हो हो हो, इथे चेंडू खूप सुरेखरित्या अडवलाय. रेस लागली गेली आणि इथे फलंदाज होईल धावबाद. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. संतोष शेठ येवले, झुंज ग्रुप रेनवडी म्हणजेच बळीची टाळी. इथे धक्का क्रमांक 6 बसला गेलेला आहे. ज्यावेळेस अगदी आपण पाहतो की एखादा सामना ज्यावेळेस पराभवाला सामोरं जावं लागतं त्यावेळेस अगदी स्वतःवरती जबाबदारी स्वतःवरती खापर नाही घेतलं जात की त्यांनी जेल सोडले गेले, त्यांनी थ्रो व्यवस्थित केला नाही, त्यांनी फुलटच चेंडूवरती षटकार मारला नाही. पण एक गोष्ट तितकीच खरे सांगेल की लोग डूबते हैं तो समुंदर का दोष देते हैं. लोग डूबते हैं तो समुंदर का दोष देते हैं. मंजिल ना मिले तो किस्मत को दोष देते हैं. खुद तो संभर कर चल नहीं पाते, जब लगती है ठोकर तो पत्थर को दोष देते हैं. चालणं आपल्या हातात असतं ना, त्या खड्यांना दोष देऊन काय उपयोगाचं. लढणं तुमच्या हातामध्ये आहे, त्यामुळे लढण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे आणि लढावं तुम्हालाच लागेल. शेवटचे 2 चेंडू आणि बनवायचे आहेत 9 धाबा. 2 चेंडू आणि 9 धाबा. चला, नारोडी टीमचा कॅप्टन उपस्थित राहा टॉससाठी. यानंतर विनरची मॅच आहे. नि बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय. कोण आहे नवीन फलंदाज? काय नाव? आवाज येऊ द्या. फलंदाजाचं नाव अक्षय सांगोलकर मैदानाच्या आतमध्ये आले. 2 गेंदे 9 रन. आणि या दरम्यान अगदी आपण पाहतोय चेंडू पोचला डीप दरम्यान. रिक्स उचलली वाईड बॉल वरती आलेला हा बॅटच्या सहाय्याने चौकार. सीमा रेषा वेधून गेला आरपार. स्वादिष्ट चवीचा सनसनीत चौकार. ज्यांचे प्रत्येक काम आपलेसे वाटे असे हॉटेल आस्वाद मंचरचे मालक अजय शेठ काटे यांचा तडका मारून चौकार. वाईट बॉल म्हणजे खूप दूरवरती चेंडू होता, कदाचित वाईट मिळाला पण असता, पण रिक्स उचलली त्याच्यावरती चौकार आलाय. 1 चेंडू 5चा सामना बाकी आहे. चौकार आला तर इथे सामना होईल टाय आणि आपल्याला पाहायचंय सुपर ओव्हर होणार का. मॅच आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या. 1 चेंडू 5. आणि इथं अगदी आपण पाहतोय इथे चेंडू होईल डॉट आणि हा सामना जिंकलाय विष्णू काका हिंगे स्पोर्ट्स फाउंडेशन अवसरी. कॉंग्रॅच्युलेशन. टॉसला चला समीर, टॉसला लगेच चला. तुफानी हल्ला जोरदार बल्ला सगळीकडे झाला एकच कल्ला. तुफानी हल्ला जोरदार बल्ला सगळीकडे झाला